मित्रांनो, जय शिवराय. आपण सध्या एका गोठ्यावरती आहे आणि हे जे वासरू बैल बघताय समोर सिकंदर, तर हा जवळपास 5 महिने बांधून होता आणि काय आजार झाला होता नेमकं ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ. पण मुलाखत याच्यासाठी करतोय की ह्या बैलाचा जो संघर्ष राहिलेला आहे, ज्यावेळेस दुसरा होता त्यावेळेस चांगला पळत होता आणि चांगला पळायला लागला आणि कुठंतरी त्याच्या पायाला जखम झाली आणि पळणं बंद झालं. आता गेल्या 5 महिन्यापासून बांधलेला होता. पण एक महत्त्वाचं सांगतो, कालच आपण मुलाखत केली होती खिल्लार खाद्याची आणि त्या खिल्लार खाद्याचा रिझल्ट आपण वेळोवेळी लोकांना सांगतो आहे. आणि आता जवळपास 1 तासापासून बसलेलो होतो. त्याला यसन या ठिकाणी मालकाने घातली, पण खिल्लार खाद्याचा रिझल्ट कुठंतरी या बैलाला चांगल्या पद्धतीने दिसून येतो. आणि विशेष अजून एक गोष्ट, हे खिल्लार खाद्य जे बैलगाडा मालकांना पुरवता साईनाथ पळसकर, शहर पळशीचे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील, त्याच साईनाथ पळसकर यांचा हा सिकंदर आहे. तर काही गोष्टी जाणून घेऊ, कारण असे बरेचसे प्रॉब्लेम बैलगाडा मालकाला येतात. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा ना एकदा. संतोष जनार्दन पळसकर. बरं. साईनाथ दादाचे तुम्ही वडील आहे. वडील. काका किती दिवस झाले सिकंदर बांधून होता? 5 महिने. 5 महिने झाले. काय झालं होतं नक्की? ते नेवशाला त्याच्या पायाला मार लागला होता. बरं. नेवाशाच्या मैदानात. हो. आणि कुठं लागलं होतं नेमकं? तो ते गुडघ्याला लागला होता. म्हणजे जखम झाली होती की नाही, थोडासा टेस्ट लावून झाला होता तो. टिचल्याने झाला होता. मग कसं कळालं तुम्हाला? ते दाबत गेलं तिथं त्यानं पायावरती धरला, असं वाटलं बाई इथं लागलं ते गुडघ्याला. आणि मैदान झालं त्या दिवशीच लक्षात आलं का? हो. लंगडत होता. हो. बरं. किती दिवस लंगडला? तो जवळपास 3-3.5 महिने लागला. आणि मग त्याच्यानंतर काय काय त्याच्यावर उपचार केले तुम्ही? उपचार काही नाही, आपलं डॉक्टर वगैरे आणले, काही आपलं घरगुती इलाज केला. पण डॉक्टरांकडनं फरक पडला का की घरगुती इलाज करून कुठंतरी? घरगुती. बरं. मी याच्यासाठी विचारलं की कारण त्याला जो आजार तुम्ही सांगताय, त्याला जी पायाची जखम झाली होती, टिचला होता म्हणता येईल. आता टिचला म्हटल्यावर त्या हाडातूनच तो टिचला होता. हो. आणि मग ते जॉईंट करण्यासाठी बरेचसे प्रयत्न केले तुम्ही, एक्सरे वगैरे काढले काढले होते, परभणीला नेलता तो, पण त्या दिवशी ना एक्सरेचं मला वाटतं बंद होतो. तर आम्ही तसं झालो वापस. बरं. पण मग पाहिलं तर म्हणलं आता डॉक्टर वगैरे सगळे सोडून दे, आपण घरगुती इलाज करू त्याला. बरं. मग आम्ही घरगुतीच इलाज केला त्याला. मला मग काय काय केलं याच्यात या दरम्यान? मी ते याचा वाकडीच माणूस होता, तो म्हातारा होता, तो आणला होता. बरं. त्याने दाबदूब केली बिचाऱ्याने, त्याच्या हाताला पण चांगलं विष आलं. तेव्हापासून आपल्या बैलाला बिन चांगल्यातून केसरी बाब्या बुलढाणा बुलढाणा त्या बाब्याला ज्या बाबांनी रिपेअर केलं, हा, त्याच बाबांना तुम्ही आणलं होतं. हो. आणि फरक पडला कुठं? फरक पडला. पण आता 1 तासापासून आपण बसलेलो इथे, 1 तासापासून बघतोय तो एक तर खाली बसलेला नाही. आता ही जागा बघितली तर गड्ड करून ठेवलेलं आहे आणि फुल एकदम करंट गरम एकदम. आता फेरे वगैरे घेतले का तुम्ही त्याचे? फेरे नाही, अजून नाही घेतले? नाही. बरं. पण ह्या 4-5 महिने अगोदर त्याला जो त्रास झाला पायाचा, त्याच्या अगोदर चांगला पळत होता त्याचा? 1 नंबर पळत होता. आणि पैरे पण थोडेफार ठीक आहे तुम्हाला भेटायला लागले होते. पण मग अशा परिस्थितीत बैल सांभाळून ठेवणं हा पण एक मोठा संघर्ष आहे. 4-5 महिन्याने एका जागी बांधलेला आहे तो. हां. आणि जो डेली रुटीनचा खर्च राहतो बैलाला, तो खर्च तुम्ही चालूच आहे, खंडित केलाच नाही. आता काय काय चालू त्याला दिवसभरात कशी निगा राखल्या जात त्याची? आता एक कडबा खातो, खिल्लार खाद्य. हो. म्हणजे खिल्लार खाद्याचाच हा फरक आहे का? बस खाली, बाकी दुसरं काही नाही, खाली खिल्लार आहे. बरोबर. आता वेळोवेळी आपण खिल्लार खाद्याची लोकांना सांगत राहतो की खिल्लार खाद्य बैलांना खाऊ घाला. आणि आज जो मालक स्वतः बैलगाडा मालकांना पुरवतो, आणि माझ्या मते महिन्याच्या किती बॅगा जात असतील सरासरी? 800-900 बॅगा जाते. 800-900 बॅगा आपल्या इथून. म्हणजे मराठवाड्याचे डीलरशिपच तुमच्याकडे, त्याच्यामुळे एवढा खप होतो. पण रिझल्ट आज स्वतःच्या बैलावर तुम्ही वापरून बघितला, त्याच्यानंतर लोकांना सांगितलं. स्वतः हा व्हिडिओ काही प्रमोशनल नाही, पण 1 तासापासून बैल बघतोय आपण, ज्या पद्धतीने त्याला करंट आहे आणि ज्या पद्धतीने तो पुन्हा त्याच माझ्या मते त्याच रंगात आहे, तर एक चांगली गती त्याला भेटेल आता 100% आहे अंदाजा. आता फेरे वगैरे चालू करणार त्याचे लगेच, त्याच्यासाठीच त्याचं व्यसन वगैरे बदललं. आता 1-2 दिवसात लगेच फेरा घ्यायचा. बरोबर. किती दात झालेला आता? आता 4सा झाला. आणि कुठल्या खांदी पळतो?
उद्या दोरला उजव्या दोरला. डावीला डावीला टाकलेलाच नाही. बरं. पब्लिकने कसं आहे बरं? पब्लिक नाही, आतून एकूण मी चालतो. बरं. आता याला पायऱ्यासाठी फोन येतीलच, कारण चांगला पळणारा बैल आहे आणि पाठीमागं सुट्टी मेकर आहे. हो. एक चांगला सुट्टी मेकर आपण वेळोवेळी दाखवतो, तर ते सुट्टी मेकर पण आहे आणि त्यांच्या नियोजनात पण बरेचसे पैरे लागतात. त्यांच्याशी बोलू. काही नाही. असं भाई नमस्ते. नमस्कार दादा. काय सांगाल बा सिकंदरविषयी? सिकंदर 4-5 महिन्यापासून बांधलेला आहे. हम्म, हम्म. फुल रनिंगला आला होता. आम्ही गिडेगावचं मैदान केला होता. हम्म. तिथं त्याला मार लागला होता पायाला त्याच्या. बरं क्वार्टर फायनलला उतरला होता. बरं. क्वार्टरला उतरला. क्वार्टरला तिथं उतरला होता. हां हां. तिथं त्याच्या पायाला इजा झाली. मग 2-4 दिवसात कळलं आम्हाला का त्याच्या पायाला इजा झाली म्हणून. हम्म, हम्म. तर भरपूर त्याची ट्रीटमेंट केली, डॉक्टर भरपूर बदलले. हम्म. तर त्याला काही एवढं 2-3 महिने तसेच गेले, इकडं दाखवा तिकडं दाखवा, भरपूर ठिकाणी आम्ही दाखल त्याला, पण त्याला काही फरक पडला नाही. मग एक ठिकाणी परभणीला गेलो हम्म. त्या ॲक्सरे काढायसाठी, पण ते बंद होतं तिथं. बरं. शनिवारी गेलो होतो आम्ही, ते बंद होतं त्याच्यामुळे ते बी राहिलं. मग त्या म्हणलेच जिजा हम्म, हम्म. घरगुती उपाय केले त्याचे, ते बाबा बोलले तिकडचे, त्याच्याकडून फरक पडला त्याला तसं. बरं. हां. काय होतं, बैल सांभाळणं सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आणि 5 महिने सांभाळला त्यांनी, त्याच्यावर खर्च लागणार आपल्याला माहिती. दिवसभरात किती खर्च हा बैलावर करावा लागतो. बरोबर. एक वेळेस स्वतःला माणूस खात नाही पोटाला, पण बैलाला खाऊ घालतो. आणि ते काकांनी केलं, सायनाथ भाऊनी केलं. पण बैल पुन्हा एकदा त्याच गतीत आला आता. हो. आणि चांगलं कमबॅक करणार आहे. 100%. नक्कीच तुमचं नियोजन देखील चांगलं राहतं आणि सिकंदरला नियोजनात काढा आणि चांगल्या पायऱ्यात काढा, याच शुभेच्छा देतो. धन्यवाद.